आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. निपाणी तालुक्यातील माने कॉलनी कोडणी येथे युवक युवती व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभागातून आयोजित करण्यात आलेल्या कॅन्डल मार्चने समाजात एक वेगळाच संदेश दिला. हा कॅन्डल मार्च केवळ श्रद्धांजली वाहण्यापुरता मर्यादित न राहता नव्या पिढीमध्ये जागृती, एकता आणि अन्यायाविरोधात लढण्याची प्रेरणा निर्माण करणारा ठरला. भ्रष्ट व्यवस्थेमुळे निराश होऊन आत्महत्या करणाऱ्या युवक युवतींना या मोर्चातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच दिल्ली येथील जंतर मंतरवरील अलीकडील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर युवकांनी लोकशाही मार्गाने आवाज उठवण्याचा आणि समाज परिवर्तनासाठी संघटित होण्याचा संदेशही दिला. मोर्चामध्ये माने कॉलनीतील युवक युवती, ज्येष्ठ नागरिक, महिला व विविध क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले. हातात मेणबत्त्या घेऊन शांततेत काढलेल्या या मोर्चामुळे परिसरात सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली. या उपक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यासाठी तन मन अर्पण करून परिश्रम घेणाऱ्या माने कॉलनीच्या सर्व शिलेदारांचे नागरिकांनी कौतुक केले. आयोजकांनी उपस्थित सर्व नागरिकांचे आभार मानत समाजातील प्रत्येकाने अन्यायाविरोधात एकत्र येऊन लोकशाही मार्गाने लढा देण्याची गरज व्यक्त केली. एकता, जागरूकता आणि परिवर्तनाचा संदेश देणारा हा कॅन्डल मार्च युवकांच्या सामाजिक बांधिलकीचे प्रभावी उदाहरण ठरला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाची सुरुवात विपश्यना महेश चव्हाण हिच्या भारतीय संविधान उद्देशिका वाचनाने झाले. मार्च छाया योजनाची गरजबाबत महेश चव्हाण यांनी माहिती दिली. प्रकाश अंकुसे यांनी सूत्रसंचलन केले तर श्रेणिक माने यांनी आभार व्यक्त केले. संपूर्ण मार्च दरम्यान कोठेही गालबोट लागणार नाही यासाठी सनम कुमार माने, संदीप माने, सनी माने, अनिकेत माने, नीलकुमार माने, नवनाथ माने, अक्षय माने, मल्लेश माने, सुशील माने, मारुती माने, सुहास चव्हाण, किरण चव्हाण, सुंदर माने, प्रकाश अंकुशे, मनोज माने, विक्रम माने यांनी मेहनत घेतली. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.